चला तर मग महान ग्रीक तत्वज्ञ सोक्रेटिस यांची गोष्ट जाणून घेऊया. इतिहासातल्या एका अत्यंत बुद्धिमान माणसाला विष पिण्यास का भाग पाडलं गेलं? प्राचीन एथेन्समध्ये एका सार्वजनिक सभेनं सॉक्रेटिसच्या विरोधात एक धक्कादायक निर्णय दिला. आणि या निर्णयासाठी जबाबदार होते एक राजकारणी, एक कवी आणि एक वक्ता. पण हे सगळं का झालं यासाठी आपल्याला आधी त्या माणसाला समजून घ्यावं लागेल. आश्चर्य वाटेल, पण हा महान विचारवंत व्यवसायाने एक पाथरवट होता, म्हणजे दगड घडवणारा. ते शाळेत नाही तर अथेन्सच्या रस्त्यावर, चौकात आणि राजवाड्याच्या पायऱ्यांवर शिकवायचे. तरुणांच्या घोळक्यात त्यांच्या गहन प्रश्नांची उत्तरं देताना ते खूप लोकप्रिय झाले. पण त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी वेगळी आणि इतकी धोकादायक का होती? याचं कारण होती त्यांची 6 पायऱ्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत, जी सॉक्रेटिक मेथड म्हणून ओळखली जाते. मुद्दा उत्तरं देणं नव्हता, तर लोकांना स्वतः विचार करायला लावणं हा होता. आणि हाच तो वैचारिक संघर्ष होता ज्यामुळे त्यांच्यावर खटला चालवला गेला. त्यांनी देवांबद्दलच्या पारंपरिक कल्पनांवर प्रश्न विचारले, ज्यामुळे त्यांच्यावर सार्वजनिक खटला भरण्यात आला. खटल्याच्या वेळी त्यांनी इतकी जबरदस्त भाषणं आणि युक्तिवाद केले की संपूर्ण एथेन्स शहर विचार करायला लागलं, जणू ते स्वतःचा बचाव करतानाही शिकवत होते. त्यांचं आयुष्य ॲथेन्सच्या एका महत्त्वाच्या काळात गेलं, पण त्याचा शेवट खूपच लवकर झाला. मृत्यू समोर असतानाही त्यांनी अजिबात न डगमगता विषाचा प्याला घेतला. पण त्यांच्या मृत्यूने त्यांचे विचार संपले नाहीत. ते त्यांच्या शिष्यांमुळे अजरामर झाले. त्यांचे शिष्य प्लेटो आणि प्लेटोचे शिष्य ॲरिस्टॉटल यांनी हा वैचारिक वारसा पुढे नेला. आणि म्हणूनच सॉक्रेटिसची कथा हा एक शाश्वत प्रश्न मागे ठेवते. एखादा विचार सत्तेपेक्षा शक्तिशाली असू शकतो का?